नमस्कार महाराष्ट्र. अण्णाभाऊ किचनमध्ये सर स्वागत आहे. मित्रांनो, आज आमच्या भागात श्रीकृष्ण गणेश मंदिरामध्ये सप्ताह बसलेला आहे. त्या सप्त्याच्या आपल्याला आज पंगत आपल्याकडे सावता. कारण मी ती पंगत 2001 सालापासून घेतो. आज 26 आहे. 26 वर्षी मला कंप्लीट झालं. फक्त 1 वर्ष कोरोना गेला तर आपल्याकडे 150 लोक संत आपल्याकडे जेवायला येणार आहे. तर आपण त्यांच्याकडे खास साखर पेढा म्हणजे फार जुना पदार्थ आहे. पूर्वी 50-60 काय 100 वर्षापूर्वी पकडा तुम्ही. पहिले खव्याची पेढी कमी व्हायची, बेसन साखरपेढ्या बनवायची. तसं आपण आज पंक्तीसाठी साखरपेढ्या बनवणार आहे. आता आपण काय करू, आपली शेगडी पेटलेली. आता आपण कडे ठेवू. पहिले पाक उकळू. आपण साहित्य घेतलं आहे 1.5 किलो बेसन. 5 सम्राटचं बेसन आहे, आम्ही सम्राट वापरतो. आणि 3 किलो साखर, वेलदोडे, जायफळ. आता आपण कृती करण्यासाठी पहिले प्रथम आपण कडे ठेवूया. आता आपण पाणी देऊ. कारण आपले 3 किलो साखर असल्यामुळं आपल्याला 2 लिटर पाणी देणं आहे. कारण काय, बेसनाला भाजायचं नाही आहे. हे बेसन आपल्याला पाकाचं भाजायचं आहे. तुम्ही पाकाची कृती करतो मी यानंतर बेसन. पूर्वी आपण जायचं बाजारात यात्रेत तर आपल्याला साखर बेसन पेढा मिळायचा. बा सुंदर असा खायला, गोड असा, थोडं कचकच लागायचा, खायला सुंदर असा गोड पेढा. तसं आपण आज बनवू. आता आपलं पाणी गरम झालेलं आहे. आपण साखर देऊया. आणि फार प्राचीन पदार्थ आहे हा. पूर्वी दूध म्हशी भरपूर होते आपल्याकडं. ती करण्याची क्रिया कमी होती. ती क्रिया कमी असल्यामुळं एवढं साधन, आणि पहिलं साधन नव्हतं एवढं. आणि त्या टायमाला एवढे म्हणजे कारगिरी हुशार नव्हते महाराष्ट्रामध्ये. काही होते, काही ठिकाणी होते, काही ठिकाणी नव्हते. म्हणून काही लोकांनी असं दिमाग लावलं की आपण बेसन साखरचा पेढा बनवू. बरं, पेढीत का सुंदर व्हायचं. पूर्वी आम्ही सुद्धा जायचो खायचं. आम्ही यात्रेमध्ये बाजार, हप्त्याला बाजार भरायचा. तर हा जो पण दाखवणारची मी, बेसन आपल्याला पाकात भाजायचं आहे. आणि वरून ज्या टायमाला आपण ते बेसन टाकल्यानंतर तसं पाक कडक होईल तसंच आपण ते तूप टाकणार आहे. नंतर आपण हे बाई वेलदोडे घेतलेले, पाणी साखरचा पाक उडं आहे, एकदम पातळ आहे. कारण आपल्या पाकात आपलं बेसन भाजायचे, जुनी क्रिया आहे फारी. आणि अशाच प्रकारे एक बर्फी तयार होती, तिला बंगाली मिठाई म्हणतात. पाकात बनवून तिला बंगाली मिठाई म्हणतात. त्यात तूप नाही वापरत. कारण जर समजा आपण पाकात त्याचं बेसन भाजलं ना, जर आपण साईडला तूप किंवा तेल गरम केलं, ते सोडलं तर मग मैसूर पाक तयार होईल. तर आपल्याला तो नाही करत. आपल्याला प्राचीन आणि पारंपरिक पदार्थ बनवायचा आहे. ते टाकलं बेसन आपण. मस्त आपण हलवूया या पाकामध्ये. पुरी गोठवडी म्हणून टाकू आपण. बघा दादांनो, जुनी पाक क्रिया बरं काही. साखर पेढा पारंपरिक पद्धतीने बनवून साखर पेढा. कोणी म्हणणार नाही खाव्याचा माल आहे म्हणूनच लागतो खायला. सुंदर, चविष्ट. आपण थोडं तूप देऊया आता. तूप हे आपलं गावठी लागता आपण तूप द्यायचं आपल्याला. परत आपण तूप देऊया थोडंसं. म्हणजे आपल्या कपडे डबा, पावशे डबा पुढं टाकणं आहे आपल्याला. पावशे तूप मला वापरायचं येते कंप्लीट. तुपानं काय चमक येते याला आणि खाण्याला सुंदर लागतं. आता बघा पेढा कसा ओळखायचा. आता आपण चाचणी केलेली नाही, चाचणीमध्ये घेतलेलं नाही. मंद आचे आपली गॅस मंद आचेवर आहे. तर याला ते फोडायची ना. आता फोडं बेसनावानी फोडायची. बघा हे बघा फोडे बाशे असे गदक फोडायतात. आता त्याला सौम्य म्हणतात त्याला. आता असे मोठे फोडायचे फुग्यावानी. असे फुगा कसं फुगतो बबूल, त्याप्रमाणे फोडेल. त्या डाव चाचणी आपली झाली.
मित्रांनो, दादांनो, मायबापांनो, महाराष्ट्रात खूप तडाखा वाढला आहे उन्हाचा. तर ऊन तडाखा वाढल्यामुळे प्रत्येकाने आपली आपली काळजी घ्या. शक्यतो भर दुपारी उन्हात फिरू नका. पाणी पिताना अति गार पाणी पिऊ नका. पाणी बसून थंड पाणी असे बसून प्या. आणि जर तुम्ही बाहेर कामाला जाता दादांनो, बाबांनो, शक्यतो पांढरे कपडे वापरा किंवा पांढरा रुमाल, काळा चष्मा वापरा. आपल्या तब्येतीची आपण काळजी घ्या. रामकृष्ण आहे. आता आपण थोडं हलतं थोडं असं गुणगान पांडुरंगाचं करूया. कारण जाऊन 10 मिनटं बाकी आला. आता उतरल्यानंतर आपल्याला घोट्यानं मस्त असं घोटायचे. याला एकदम चिकनं करायचं आहे आपल्याला. आता झाली चाचणी आपली. आता आपल्या खाली घ्यायची. आता याची गाठ आहे बाकीची साखरेमुळे गाठ तयार झालेली, ती आपण या घोट्यामुळे फुटणे संपूर्ण फुटणार आहे. आता आपल्याला 5 मिनटं खाली घेऊ. तर परत एक मला दाखवतो मी. हे बघा जे मोठे फुगे बा फुगे बा, एक कोपरे हे बा साईडला कोपरे बा मोठे मोठे फुगे बा. तर आपल्या आता हे साखर बेसन पेढा आपला तयार झालेला आहे. आता मला घोटूया. जेवढं घोटते तेवढं घोटायचं. असे मऊ बनवायचं. थोडं गार झालं मग दूध मारून पेढे बनवायचे. तयार झालेलं आहे. आपण इथं खाली घेऊ पाकाला. आपण घेतलं वेलदोडा जायफळ ते साखर टाकून पावडर केलेली आहे. साखर टाकून म्हणजे बरोबर बारीक झालेलं आहे. आपण यात देऊया आता. आता याचं काम संपलेलं आहे. आता घोट्याचं काम. त्याला अशा प्रकारे आपलं घोटायचं आहे. याला माऊली कशा प्रकारे पेढा बा सुंदर. तुम्ही म्हणू शकत नाही बेसन पा किंवा डायरेक्ट असा खावा. कोणी म्हणजे खावायचे आपला बेसन वाटते अजून गार व्हायचं. इतकं सुंदर होणार ना. इतका भारी पेढा होईल. वा वा. ते बी आपल्या घरी आज संत लोक जेवायला येणार माझ्याकडे. आज मित्रांनो थोडंसं पेढे हलता कारण गोडवा थोडा अभंगाचा पाहिजे. आपल्या भजनाचा पाहिजे. पण 4 शब्द आपण तुकाराम महाराजचा अभंग आहे. उजळले भाग्य आता अवघी चिंता व्यापेली. उजळले भाग्य आता, उजळले भाग्य आता, अवघी चिंता ही वारली, अवघी चिंता ही वारली. उजळले भाग्य आता, उजळले भाग्य आता, संत दर्शने हे लाभ, पद्मनाभ जोडी येला. संत दर्शने लाभ, पद्मनाभ जोडी येला. उजळले भाग्य आता, उजळले भाग्य आता. संपुष्ट ये हृदय पेटी, संपुष्ट ये हृदय पोटी. करोनी पोटी साठवू, करोनी पोटी साठवू. उजळले भाग्य आता. तुका मने होता ठेवा, तुका मने होता ठेवा. तो या भावा सापडला, तो या भाव सापडला. उदय भाग्य आता. पुंडली खबरदार हरी विठ्ठल पंढरीनाथ भगवान. मित्रांनो अशा प्रकारे आपण याला मळून घेतलेलं आहे. याची आपण छोटी गोळी करू आणि आठवड्यात छाप आहे. त्या छापण्याला आपण याला छापून घेऊ.
तर आपण गोळे करायला सुरुवात करू. आपला जुना पदार्थ यात्रे जसं आपण आपल्या गावाची बाजार भरतो, आठवडी बाजार. नंतर यात्रेत पूर्वी हा पदार्थ मिळायचा, बेसन साखरेचा पेढा. तर हा फार जुना पारंपरिक आयटम आहे. सध्या हा नामोनिशाण झालेला आहे, म्हणजे दिसत नाही आता मार्केटमध्ये. आता नकली खवायामुळे काय आलं, लोक नकली खायला लागले, असली विसरून गेले. पण माझं कर्तव्य आहे आमच्या आचार्यांचं, जुन्या माणसाचं, की जुनं सोनं दाखवायचं. तुम्हाला जुनं सोनं दाखवायचा प्रयत्न करतो आहे. जे मला शक्य होईल ते मी तुम्हाला माझे एवढे जर तुम्हाला दाखवत राहणार. गोळा करायचा आहे. जसं वाटलं बा गोळा आपला प्लेन होत नाही, पण थोडं तेल घ्यायचं आहे बघा, कारण साखर असल्यामुळे कडक होतं. थोडंसं आलं तेल लावायचं आणि अशा प्रकारे आपला गोळा करायचा. असे गोळे ठेवायचे. नंतर काय करायचं, मी 5 गोळे बनवून आता, म्हणजे तुम्हाला प्रेक्षकांना जरा वेगळं वाटेल. आपण घेतलं छाप. जुन्या काळी बघा, ते जुने माणसं मला बघते ना व्हिडिओमध्ये आता, ते पाटील छाप काय असतो पुरी, तर त्याला कळून छाप कशा प्रकारे राहायचं. हा छाप आहे आपला. थोडं तेल लावून घेऊ आपण याला. नंतर आपल्याला हा 200 ग्राम छाप आहे, हा धारेचा, याचे उमटायचं आपल्या असं. जुने बघणारे मग त्याचा माहिती पेढा, हा आठवडी बाजार पेढा आहे. हे बघून घ्या अशा प्रकारे पेढा. जे बघतील काही लोक खेड्यामध्ये म्हणतील हा बाबा पारंपरिक पदार्थ आहे. तर मी आता एवढं बनवून घेतो, मग सुरुवातून तुम्हाला दाखवतो. तर आपण असं घरी प्रयत्न करा. मित्रांनो, दादांनो, मायबापांनो, हा झाला आपला पारंपरिक पद्धतीनं साखर बेसन पेढा. हा जुना पदार्थ आहे, हा नवीन नाही. तर आता मी बनवलेलं आहे, आता मी तर खाणारच आहे. तुम्हाला म्हणजे आपलं वाक्य आहे, मी बनवलं मी खाईन, तुम्ही अवश्य बनवा, तुम्ही खा आणि सहकुटुंब सहपरिवाराचा आनंद घ्या. जीवनात आनंदाशिवाय तर काहीच नाही. तर आज माझ्याकडे असं आहे, आमचे दाजी गणपत शेठ गोसावी आज आमच्याकडे आल्यापासून मला भेटण्यासाठी. सहज त्यांना काही ऑर्डर द्यायची मला त्यांना कार्यक्रमाची, ते आज आले. तर त्या मित्रमंडळी ते बी आले, ते सुद्धा माझे सगळे मित्र आहे. तर असं दाजी तुम्ही म्हणशील बा तुम्ही सोनार ते गोसावी दाजी कसं काय, तर नातं जातीवर नसतं, नातं प्रेमावर असतं, याला महत्त्व. तर योगन दाजी बी आलेले आपले गणपत शेठ गोसावी आणि मित्रमंडळी सर लोक आपले माझे मित्र येते. तर आपल्या पेढ्याची टेस्ट घ्यायची पारंपरिक पद्धत पेढा आहे. त्यांना सांगतो दाजी तुम्ही सगळ्यांनी टेस्ट घ्या आणि यूट्यूबला सांगा माझ्या. थोडंसं पेढा खूप माऊलीने खूप छान बनवला आहे आणि जुन्या पद्धतीचा पेढा असल्यामुळे टेस्ट पण खूप छान आहे. असं वाटतं की आपण बऱ्याच लोकांनी या पेढ्याची ऑर्डर द्यायला काही हरकत नाही आणि प्रत्येकाने टेस्ट पण घेतली आम्ही, त्याच्यामुळे ते एकदम टेस्ट बनवलं आहे आणि जुन्या पद्धतीचं एकदम भारी बनवलं आहे. पेढा जर आपण बघितलं ना, हा पेढा तर हा खरोखर आपण जे विक्री जर आपण दुकानात गेलो, स्वीटमध्ये गेलो, तर त्या ठिकाणी आज 600-700 रुपये पेढा आपण जे खातो ना, त्याचसारखी याची टेस्ट आहे. आणि हा पारंपरिक म्हणजे आपण सहज घरामध्ये हा बनवू शकतो. इतका छान पेढा आहे काकांनी बनवला आहे. आणि आपण आहे ना स्वतः बनवा आपल्या घरामध्ये आणि त्याचा आनंद घ्या. हा एकदम मस्त पेढा आहे. असा बनवायला पाहिजे घरी, आपण काळजी घ्यायला पाहिजे बनवायची. आणि याच्यासाठी खूप म्हणजे कष्ट केले काकांनी. तर हा खूप छान पेढा आहे. हा पेढा बेसन पिठापासून तयार केलेला आहे. तो खव्यामध्ये मिक्सिंग येतं, त्याच्यापेक्षा हा कितीतरी पटीने चांगला आहे खाण्यासाठी. याच्यापासून आपल्याला काही तकलीफ नाही बुवा. रामकृष्ण. तुम्ही आल्याबद्दल धन्यवाद.